श्रोतेहो नमस्कार. लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कालाय तस्मै नमः. आपण म्हणतो ना की काळ हे सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे, की कालाय तस्मै नमः. आपण म्हणतो की काळासारखं काही मोठी गोष्ट नाही आहे. आपण म्हणतो ना एखादी जखम भरायला पण काही वेळ लागतो. काही गोष्टींमध्ये आपण म्हणतो ना संयम ठेवला की आपल्याला त्या गोष्टी छानपणे अधिक मिळतात. सबर का फल मिठा होता आहे तसंच झालं आहे. आणि सध्या सगळीकडे लाट पसरली आहे म्हणजे श्रीराम जन्माची, श्रीराम मंदिर स्थापनेची. अयोध्येमधला सोहळा इतका नयनरम्य आणि इतका सुंदर आहे की सगळ्यांना असं वाटतंय की खरंच या परत राम वनवासातनं खरंच आलेत असा सोहळा अख्ख्या भारतामध्ये साजरा होतोय. आणि ह्याच कथेला आधारून आपण यावेळेचा आपला शो करणार आहोत दशावतारांवर. आपल्याकडे आज स्पेशल गेस्ट म्हणून आलेले आहेत नियती ताम्हणकर विवलकर. नमस्कार नियतीताई, मी तुमचं स्वागत करते. आणि नियतीताईंविषयी सांगायचं म्हणजे त्यांना ना लहानपणापासून अध्यात्माविषयी खूप आवड होती. त्यांचे वडील वेगवेगळ्या ठिकाणी श्रीकृष्णाविषयी व्याख्यानं करायचे आणि ते बघून ते ऐकून त्यांना पण त्यामध्ये गोडी निर्माण झाली. आणि नियतीताई खूप हौशी आहेत, हरहुन्नरी आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशावतारांबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तर नियती मावशी, आज मला पण जाणून घ्यायचं आहे की ह्या तुझ्या प्रवासाला सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा तुला धन्यवाद मानसी, या कार्यक्रमात मला बोलावलं. आणि प्रेक्षकांनाही धन्यवाद ह्यासाठी देते की ह्या विषयावर बोलायला आणि तुमच्या समोर एखादा विषय मांडण्यासाठी, आणि तो सुद्धा रामासारखा विषय किंवा कृष्णासारखा विषय जो माझा अत्यंत जवळचे विषय आहेत आणि त्याच्यावर बोलण्यासाठी मला फार आवडतं. म्हणजे अगदी झोपेतनं उठून जरी भगवद्गीतेवर मला कोणी विचारलं तरी मी त्याची माहिती सांगू शकते किंवा बोलू शकते. तर ही आवड अशी निर्माण मुद्दाम कोणी केली नाही. पण माझे वडील प्राध्यापक डॉक्टर राम बिवलकर हे स्वतः इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते. पण तरी युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटीचे बहिशाल शिक्षण केंद्राचे ते मुख्य होते. आणि त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया ते बहिशाल शिक्षणतर्फे जायचे व्याख्यानांना. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्यांचं म्हणजे आवडता विषय म्हणजे मुख्य म्हणजे काळा पैसा, कारण ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर. आणि दुसरा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अच्छा. हां. आणि त्यावेळेला गंमत म्हणजे ते त्या विषयांवर बोलायचे. जेव्हा जेव्हा भगवद्गीतेवर किंवा भगवान श्रीकृष्णावर बोलायचे तेव्हा मी आवर्जून त्यांच्याबरोबर जायचे, कारण ते घरात सुद्धा त्याच्याबद्दल चर्चा करायचे. आणि तुझं वय किती असेल तेव्हा? मी अगदी शाळेत होते, 2री-3रीत असेल. पण तेव्हापासून मला त्या गोष्टी ऐकायला आवडायच्या. म्हणजे कृष्णाच्या जे बाललीला आपण म्हणतो त्या ते बोलता बोलता सहज बोलून जायचे. अगं ते ह्या ठिकाणी नाही का अमुक राक्षसिणीने त्याला त्रास दिला होता, अमुक, असं बोलता बोलता बोलायचे. आणि मग आम्ही पाठीस लागायचो, अहो दादा आम्हाला पूर्ण गोष्ट सांगा असं. मग ते सांगायचे गोष्ट. त्यामुळे मग त्यांच्यावर रुचली. आणि मला वाटतंय की त्यांच्याकडनं कथा कशी सांगायची ही कला पण तुझ्यामध्ये आली. हो, कथाकथनाचे पण कार्यक्रम मी बोलतेस की ते मी ऐकते की इतकं सुंदर प्रकारे तू सांगतेस. खरं तर तू BA LLB केलंयस, म्हणजे यू आर अ लॉयर. पण मग हे व्याख्यानं म्हणजे रामायणावर बोलणं किंवा कथाकथन करणं म्हणजे हे खूप कठीण असतं का? तुला आवडतं म्हणून ते सोपं होत गेलं? कठीण असं नाही, त्याचा तुम्ही अभ्यास तर करावाच लागतो, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण मुळात कृष्ण ह्या देवतेबद्दल जे ममत्व मनात लहानपणापासून निर्माण झालं त्यामुळे त्याने सांगितलेलं काहीतरी तत्वज्ञान आहे. मग त्याने नक्की काय सांगितलं ही एक उत्सुकता मनात निर्माण झाली. आणि त्या उत्सुकतेपोटी आपण कसं करतो की हां मला हे माहिती आहे, मग याच्याकडनं माहिती मिळवा, त्याच्याकडनं. त्यापेक्षा मग जी पुस्तकं आहेत ती पुस्तकांसारखा दुसरा कोणी सवंगडी आहे असं मला वाटत नाही. अतिशय जवळचा मित्र आहे. माझी स्वतःची 1,500 पुस्तकाची लायब्ररी आहे. 1,500 पुस्तकं? आणि त्यातली बरीचशी धार्मिक विषयांवरती वगैरे अशी पुस्तकं आहेत. पण माझ्या वडिलांचं एक स्वप्न असं होतं की मला प्रोफेसर म्हणून रिटायर नाही व्हायचं, मला डॉक्टर म्हणून रिटायर व्हायचं. आणि ते तुझ्या आजोबांना माहीत होतं. म्हणजे तुझे आजोबा सी.ग. देसाई. तर त्यांना हे माहीत होतं आणि त्यांच्याजवळ हे बोललेले. पण मला PhD करायचं आहे वगैरे. पण ते नंतर बहिशालच्या व्याख्यानांमध्ये राहून गेलं.
आणि ते रिटायर झाले प्रोफेसर म्हणूनच. ते त्यांच्या मनाला इतकं लागलं की 31 जुलैला ते रिटायर झाले आणि 1 ऑगस्टला त्यांना हे पॅरालिसिसचा अटॅक आला. एवढं डोक्यात त्यांच्या भिनलं की मला ते करता नाही आलं. आणि मग पॅरालिसिसचा अटॅक आला म्हटलं ते तुझे आजोबा आणि माझे वडील दोस्त होते, मित्र होते जवळचे, ते भेटायला आले. तर म्हणे काय रे एवढं पॅरालिसिसचा अटॅक येण्या इतकं काय झालं काय असं. तर तेव्हा त्यांना हात म्हणजे उजवी साईड पूर्ण गेली होती. त्यांनी डाव्या साईडने डाव्या हाताने लिहून दाखवलं PhD. एवढं 3च शब्द लिहिले त्यांनी अक्षर. आणि तेव्हा त्यांना एकदम क्लिक झालं, अरे हा तुला PhD करायचं होतं ना. मग म्हणे काय झालं अजून तू करू शकतोस. तर मग त्याच्यावर त्यांनी पुन्हा लिखाणाने गाईड असं मराठीमध्ये. म्हणजे मी आहे ना, मी 100 जण 10-15 जणांना मी गाईड केले, तुलाही करेन. म्हणजे ही जी त्यांनी उभारी दिली ना, त्यांनी ते 1.5 महिन्यात रिकवर झाले. डॉक्टर पण म्हणाले स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी जर मनाने ध्यास घेतला तर ते कसं शक्य होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राम काका आहे. बरोबर. आणि ते दोघांचंही नाव एकच, हे सीताराम आणि ते रामचंद्र. त्यांचं स्वप्न ते पूर्ण झालं. हो पूर्ण झालं स्वप्न. कारण हे कृष्ण भगवान श्रीकृष्ण एक तत्वज्ञानी हा त्यांचा विषय होता. ते म्हणाले मला बाळकृष्णावर नाही करायचे, मला तो तत्वज्ञान काय सांगतो ते सांगायचंय लोकांना. आणि ते सरळ साध्या भाषेत सांगायचे. संस्कृतमध्ये गीता आहेच, ती नाही सगळ्यांना समजत. ह्या विचार जसा लोकांनी केला आणि त्यामुळे म्हणजे पूर्वीच्या लोकांनी केला, ज्ञानदेवांनी त्याच्यावर विचार करून, संत ज्ञानदेवांनी गीता 700 श्लोकी आहे पण ती समजत नाही आहे लोकांना कारण ती संस्कृतात आहे. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात लिहिली आणि लोकांपर्यंत 9000 ओव्यांमध्ये गीता आणली ज्ञानेश्वरीच्या रूपाने. पण त्याच्यात काय झालं, पुन्हा ज्ञानेश्वरी आळूमाळू भाषा ती समजायला हवी. तर त्यामुळे मग असा शोध लागला की गीता मुळात 700 श्लोकी नाहीच आहे, 2च श्लोक आहेत. 2 श्लोकामध्ये भगवंतानी हे तत्वज्ञान सांगितलंय. म्हणजे हे कोणाला माहिती नाहीये. कारण 18वा तुम्ही जर गीता हातात धरली तर 18व्या अध्यायातला 65 आणि 66 नंबरचे श्लोक जर तुम्ही वाचलेत तर त्या 2च श्लोकांमध्ये तुम्हाला पूर्ण गीतेचं सार मिळतं, सारांश. आणि तेवढेच त्यांनी अर्जुनाला सांगितलंय. कारण अर्जुन पण होता तो ग्रेट भक्तच होता, त्याचा अगदी पहिल्यापासून सखा होता. आणि कृष्ण स्वतः त्याला सांगायला आला होता भगवद्गीता म्हणजे भगवताने स्वतःच्या तोंडाने सांगितलेली गीता आहे. ते दोघंही दिग्गज, मग त्यांना एवढं समजावायची काय गरज आहे. त्यामुळे 2च श्लोकांमध्ये गीतेचं तत्वज्ञान भगवंतानी रणांगणावर सांगितलं. कारण नाही तर असा प्रश्न होतो, अर्जुनाची निवड त्यासाठी केलेली की म्हणजे तो त्या योग्यतेचा आहे, म्हणजे तो कोणालाही निवडू शकला असता. पण त्याचा विश्वास होता की अर्जुन हे करू शकतो. कारण अर्जुन ह्या शब्दाचाच अर्थ सरळ मनाचा. अच्छा, सरळ मनाचा आहे, त्याला अर्जुन हेच नाव शोधतं कारण त्या शब्दाचाच अर्थ तो आहे असं. ओके. पण मला असं कुतूहल वाटतं की भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळे अवतार घेतले, म्हणजे जे दशावतार झाले ते कसे झाले ते सांगशील? नाही, कृष्णाने अवतार नाही घेतलेले. हे जे दशावतार आहेत ना ते विष्णूचे अवतार आहेत. भगवान विष्णूंचे अवतार आहेत. आणि ते त्यांनी 10 अवतार का केले तर प्रत्येक वेळेला त्यांना आपल्या ज्या अवतार जे जे काही घेतले त्याच्यातनं त्यांना समाजाची उन्नती होईल ह्या तऱ्हेने त्यांना ते करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. एक एक अवताराचं सांगशील कसं कसं झालं? हा, म्हणजे आता पहिले जर 10 अवतार कुठले कुठले आहेत असं जर विचारत असतील तर पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, मासा. आणि तो मासाचा अवतार का तर लक्ष्मीचा जन्म समुद्रातला आहे. समुद्र देव हे लक्ष्मीचे पिता आहेत आणि लक्ष्मी देवी या विष्णूंची पत्नी आहेत. आणि त्यामुळे क्षीरसागरात पहुडलेला विष्णू आपण सगळेजण बघतो आणि त्याचे चरण चुरत असलेली लक्ष्मी देवी बघतो. ज्या लक्ष्मीला मिळवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य घालवतो पण ती मात्र त्या विष्णूच्या मागे पत्नी नमस्तुभ्यं असं. तर त्याच्यामुळे पहिला मासा. दुसरा आहे तो कुर्म म्हणजे कासव. तर कासव हा रूप का घेतलं तर देवदानवामध्ये युद्ध झालं
तर त्यावेळेला तुमच्याकडे किती रत्न, आमच्याकडे किती रत्न, म्हणजे समुद्र मंथन झालं. तर त्या समुद्र मंथन, मग ते समुद्र मंथन म्हणजे मोठी ते मंथन करतो, म्हणजे आपण रवीने करतो ना, लहानपणी आपल्याकडे असायची की एवढा डेरा असायचा आणि त्याच्यात आई आजी कोणीतरी असं ते दोरीनी असं करायचे. तर ती रवी, मग ती तर रवी कोणाची, तर हिमालय पर्वत उचलून आणला होता. ते राक्षसच होते हिमालय पर्वत. मग आता तो हलवणार कोण, वासुकी. तर तो वासुकी. मग त्या वासुकीला गुंडाळलं नागाला. पण आता त्या नागाला सुद्धा त्याचं विष सांभाळलं पाहिजे, तो कोणाला डंख करेल माहित नाही. आणि मुळात ती रवी त्या समुद्रात उभी राहायला हवी ना. बरोबर. मग आता ती उभी कशावर राहणार, म्हणून विष्णूंनी कुर्म अवतार घेतला. कारण कासवाचं शरीर असं टणक असतं, त्याच्यावरती रवी उभी केली हिमालयाची आणि वासुकीला दोरीची उपमा देऊन समुद्र मंथन. अमृत, कौस्तुभमणी, हे सगळं त्याच्यातनं 14 रत्न जी बाहेर पडली आणि लक्ष्मी बाहेर पडली. विष जे बाहेर पडलं ते शंकरांनी गिळंकृत केलं, कारण समाजाला त्याचा त्रास होऊ नये. आणि म्हणून त्याचा संपूर्ण कंठ निळा दिसतो, विषप्राशन घ्या, आणि म्हणून आपण त्याला नीलकंठ या नावाने पण ओळखतो. म्हणजे कसं आहे बघ ना, की खरंच त्यांनी त्या श्लोकाचं सार्थक केलंय की आपण म्हणतो ना की आपल्यावर संकट येतं तेव्हा आपल्यासाठी उभा राहतो तो देव. म्हणजे तो काही शस्त्र घेऊन आपल्या पुढे उभा राहील असं नाही, कोणाच्या तरी रूपात तो आपल्या समोर येतो. आणि आज भगवान शिवशंकरांच्या रूपात ते हलाहल पचवण्याची ताकद त्यांच्यातच होती, किंवा कुर्म अवतार घेऊन त्यावेळी पृथ्वीचं संरक्षण केलं. बरोबर. मग पुढचा अवतार बघ, पहिला माशाचा अवतार, मत्स्य अवतार, मग कुर्म, त्याच्यानंतर त्यांनी वराह अवतार घेतला. त्यानंतर चौथा जो त्यांचं रूप आहे मत्स्य, कुर्म, वराह, चौथा नृसिंह. प्रल्हादाची जी गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती आहे. तर नृसिंह अवतार हा सुद्धा विष्णूचा अवतार आहे. 5वा अवतार आहे, तर तो 5वा अवतार वामन बटूचा आहे, की तो राजाकडे जातो, धन्वंतरी राजा, बळीराजाकडे जातो आणि त्याला सांगतो मला अशी तुझी ख्याती कळली आहे की तुझ्याकडे जे कोणी मागतं काही ते तू देतोस. तर म्हणे हो, मग बरोबर आहे, तू ऐकलंस ते बरोबर. तर म्हणे मग मला दे तू. म्हणे काय, म्हणे 3 पावलं जमीन दे, 3 पावलं. तर पहिलं पाऊल त्यांनी टाकलं स्वर्गावर, दुसरं पाऊल टाकलं पृथ्वीवर, आणि तिसरं पाऊल म्हणाला सांग सांग कुठे टाकू. तर हा म्हणाला टाक पाताळात. त्यामुळे स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी सगळंच त्याला गेलं बळीराजाला. त्यामुळे ते वामन बटू जो ते नाव आहे ना, ते बटू एवढ्यासाठी की तो जे मागायला आला तो बटूच्या रूपात आला. वामन बटू हा 5वा अवतार झाला. 6वा अवतार आहे तो परशुरामाचा. परशुरामांच्या बाबतीत आपण म्हणतो की 21 वेळा त्यांनी संपूर्ण पृथ्वी निशस्त्र केली, इतकी युद्ध त्यांनी केली. पण तरी सुद्धा त्यांचे वडील जमदग्नी, तर आणि त्यांची आई रेणुका माता, बरोबर, देवी रेणुका माहूरची रेणुका माता. तर तिच्यावर वडिलांची काहीतरी गैरमर्जी झाली आईवर त्यांच्या, आणि त्यांनी तिचं मुंडकं छाटून टाकलं जमदग्नीने. तर ते मुंडकं छापून टाकलं म्हटल्यानंतर हा तोपर्यंत घरी आला, बाहेर जो गेलेला होता अरण्यामध्ये परशुराम. आई कुठे गेली, तशी ते म्हणाले मला राग आला तिचा, मी तिचं मुंडकं छाटून टाकलं. म्हणे अहो असं कसं, माझी आई आहे ती, असं तुम्ही असं कसं केलं, तुला हवं तर जोड, असं सांगितलं. म्हणून त्यांनी घोर तपश्चर्या केली. तर ते मुंडकं तर उडालं होतं आणि तिचा देह अर्धा म्हणजे पाताळात गेलेला होता. पण त्यांनी जी तपश्चर्या केली त्यांनी ती हळूहळू हळूहळू वर आली, आणि वर आली, पण तेवढ्यात त्यांना परत राग आला जमदग्नीना, आणि म्हणून तिचं मुंडकं जे होतं ते त्यांनी उडवून लावलं. ते बरोबर येऊन तिच्या मस्तकावर बसलं, आणि त्यामुळे मग ती मस्तक बसल्यानंतर ती तिथेच चेपली गेली. आणि म्हणून रेणुका देवीचं जर तू दर्शन घेतलं माहूरला जाऊन, तर ती अर्ध शरीरच आहे तिचं वर आलेलं, आणि वर तिचं मस्तक बसलेलं आहे. त्यामुळे पूर्ण रूप तुला बघायला नाही मिळणार, कारण परशुरामाने आई मिळवण्यासाठी तपश्चर्या करून आईला भूमीतून वर उचललं होतं, पण हे परत रागावले वडील, त्यामुळे ते अर्धच आपल्याला दिसतं. पण मग परशुराम होते ते पण, त्यांना पण राग यायचा ना, म्हणजे हो ते तर तापटच होते, पण ते जमदग्नी म्हणजे त्यांच्या वरचढ होते ते. तेव्हा तो 6वा अवतार झाला. 7वा अवतार भगवान श्रीरामांचा, आणि मर्यादा पुरुषोत्तम ह्या नावानेच त्यांना ओळखलं जातं. एकवचनी, एक बाणी, आणि एक पत्नी व्रता
असं त्यांना म्हटलं गेलंय. तर त्यामुळे त्यांचं वर्णन सांगायचं तर मर्यादा पुरुषोत्तम. तर हे नाव त्यांना का पडलं, तर आपण म्हणतो ना की समाजाच्या मर्यादा असतात, कुटुंबाच्या मर्यादा असतात. तसंच आपण कुटुंबाच्या मर्यादा एक वेळ ॲडजस्ट करू शकतो, पण समाजाच्या मर्यादा आपण झुगारून देणं थोडं कठीण असतं आपल्याला. पण ते काय आयुष्य जगले भगवान श्रीराम, तर सगळ्या मर्यादांमध्ये राहून सुद्धा उत्तम आयुष्य आणि उत्तम राज्य कसं करता येतं, उत्तम आयुष्य कसं जगता येतं, ह्याचं उत्तम उदाहरण, सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीराम. म्हणजे एक उत्तम राजा ते होते. हो. म्हणजे नियती मावशी, मला कायम असं वाटतं की त्यांच्या मनावर त्यांचा, म्हणजे आपण रामरक्षा शिकतो त्याच्यात तर आपण सगळं म्हणतोच ना की रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. म्हणजे राम ह्या नावातच एवढी ताकद आहे का की त्यांनी, म्हणजे त्यांचं जसं मनोबल होतं तसं मनोबल आपल्याला या नामातच मिळतं. कारण काय, मुळात 33 कोटी देव असं आपण जे म्हणतो ना, तर 33 कोटी खरंच देव आहेत का, तर 33 कोटी, कोटी म्हणजे 1 कोटी म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विभागवार, तर 33 विभाग आहेत ते देवांचे. आणि त्या 33 देवांना, वेगवेगळ्या 33 देवांना ते विभाग म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी दिलेले आहेत. पण ते कोटी कोटी म्हणताना ते आपण 33 कोटी म्हणायला लागलो. म्हणजे कसं गणपतीची पूजा आपण पहिले करतो, हो, तसं वेगवेगळे 33 विभागवार त्यांना दिलेलं होतं. आणि नंतर ह्या लोकांचं काय झालं, असुरांचं, की तुम्ही फक्त देवांनाच महत्व देता, 33 कोटी देव, 33, आम्हाला पण काहीतरी पाहिजे. मग ह्यानी आपले निर्माते ब्रह्मदेव ते म्हणाले निर्मिती करण्याचं काम माझं, बाकी माझं काम नाहीये, तुमचं तुम्ही बघा. मग असुर म्हणाले आता कोणाकडे जायचं, तर विष्णूकडे गेले, कारण विष्णू जगाचं पालन करतात. म्हणून ते म्हणाले आमचंही पालन, भले आम्ही असुर असू, तुम्ही आमचं पण पालन केलं पाहिजे. सगळं देवानंच दिलं कसं चालेल. बरोबर आहे. तर ते म्हणाले हे बघ, त्यांनी निर्माण केलं ते मी फक्त पालन करतोय, बाकी माझ्या हातात काही नाही. मग कोणाच्या हातात, तर म्हणे जा तुम्ही शिवशंकरांकडे जा, त्यांच्या हातात ते आहे, किंवा ते काहीतरी मार्ग तरी काढतील. तर मग ते सगळे असुर शंकरांच्याकडे गेले, भगवान शंकर, आणि त्यांना हे सांगितला प्रश्न. तर भगवान काय म्हणाले, ठीक आहे, मग आपण हे जे 33 कोटी तुम्ही म्हणताय ना देव आहेत, आपण विभागणी करू. मग 33 कोटी म्हणताना त्याचे 3 भाग केले, देव, दानव, आणि तिसरा कोण, राक्षसगण, एक देवगण, आणि तिसरा जो गण आहे तो मनुष्यगण, मानुषगण असं म्हणतात, तर मनुष्यगण. अच्छा. तर त्याच्यात मग 33 केले, मग ते विभाग केले, मग ते 99 झाले, मग वरचे 2 राहिले ना. मग आता हे 2 कोण घेणार, हे तिघही सांगत मला पाहिजे, भांडायला लागले. त्यामुळे तुमचे उचला आणि निघा, ह्या दोघांचं काय करायचं ते मी बघतो. आणि म्हणून त्या तिघांनाही त्यांनी तिथून जायला लावलं, की मनुष्यगण, राक्षसगण, देवगण सगळ्यांनाही जायला सांगितलं. मग पार्वती देवी काय म्हणल्या, आता ह्या दोघांचं तुम्ही काय करणार. तशी म्हणे अगं हे दोघं कोण आहेत माहितीये का, एक आहे राम आणि दुसरा आहे कृष्ण. कसं आहे, त्यामुळे राम हा शब्द जो आहे हा मी माझ्याजवळ ठेवणार, आणि म्हणून ह्याच्या नामस्मरणाने माझ्यापर्यंत जो पोचेल, म्हणजे आता शंकराची भक्ती करायची तर ओम नमः शिवायच म्हटलं पाहिजेच नाही. शंकरापर्यंत पोचायला तुम्ही रामाची भक्ती करा किंवा कृष्णाची, तुम्हाला शंकरापर्यंत पण पोचता येईल. ह्या दोघांपर्यंत तर पोचता येईलच. हे माहित नव्हतं, इतकं छान आहे की म्हणजे. पण ह्या सगळ्याचे उल्लेख कुठल्या पुराणात असतात? वेगवेगळ्या पुराणात आहेत. मी बरीचशी, म्हणजे 18 पुराण आहेत, एवढी सगळी काही माझी वाचणं झालं नाही, पण बरीचशी पुराणं मी वाचली. तर म्हणजे जवळजवळ 6-7 पुराणं माझी वाचली गेली आहेत. त्यातलं गरुड पुराण हे कोणी वाचू नये असं पुराण आहे, कारण त्याच्यात मंत्र, तंत्र, तांत्रिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो, तर ती आपल्या समजण्यापलीकडची दुनिया आहे. आणि असं सहसा आपण एवढे क्रूर नसतो. तर त्यामुळे गरुड पुराण मी थोडंसं चाललं, पण ते चालतानाच मला भयंकर भीती वाटली, आणि त्यामुळे मी ते लगेचच बाजूला ठेवलं. आणि बाकीचे मग 5-6 शिवपुराण आहे, रामपुराण आहे, म्हणजे जशा गीता आहेत, रामगीता, शिवगीता, तशी पुराणं पण आहेत. 18 पुराणं, 6 शास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की एक वेदांचा अभ्यास करणं, म्हणजे इतकं तू सखोल ज्ञान त्यातनं घेतलेलं आहेस की तुला माहिती आहे की शास्त्रोक्त पद्धतीने हे कसं आहे. आता
राम आणि कृष्ण तू म्हणालीस की हे तुझे प्रिय आहेत की लहानपणापासूनच तुला श्रीकृष्णाविषयी एक वेगळी ममत्व होतं. मग ते ममत्व मला जास्त का वाटलं, कारण माझा स्वभाव तसा आहे मुळात. म्हणजे काय की रामाच्या बाबतीत काय अनेक मर्यादांमध्ये राहून सुद्धा उत्तम जगतायत. आणि कृष्ण बरोबर त्याच्या उलट आहे. तो म्हणतो सगळ्या मर्यादा द्या जुगारून आणि तुमच्या पद्धतीने, तुमच्या मनाने आणि तुमची अक्कल वापरून जगा. पण कृष्ण असा म्हणजे आपण ते म्हणतो ना, आजकालची मुलं वैराचार नाही केला, नाही कधीच नाही. त्यांनी नियम मोडले पण ते बुद्धीने, चातुर्याने, म्हणजे आपण त्याला चतुर म्हणू शकतो. आता त्याचंच शेवटचं म्हणजे शेवटच्या काळातलं जे उदाहरण आहे, म्हणजे पांडवांचा शेवटचा वंश उत्तरेच्या पोटी होता, अभिमन्यूची पत्नी. तर तो उपजतच म्हणजे काय म्हणतो ते चाइल्ड, म्हणजे ते मेलेलंच मूल जन्माला आलं. आणि मग सगळ्यांचं असं हे झालं की अरे पांडवांचा वंशच संपणार. तर कृष्णाला माहीत होतं ही म्हणजे हिची डिलिव्हरी होणार आहे वगैरे. तर तो बाळाला बघायला म्हणून आला. म्हणे कुठे आहे बाळ, कुठे आहे बाळ. तिथे होतं आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला काय झालं. तशी म्हणे हे शेवटचा वंश आमचा संपला असं पांडवांनी सांगितलं. संपला, कोणी सांगितलं तुला संपला म्हणून. त्याने नुसतं असं बाळाला हात लावला आणि हलवलं. ए काय रे असं केलं, म्हणजे आपण जसं बाळाला खेळवतो तसं. आणि ते बाळ हातपाय हलवायला लागलं. त्याचं नाव परीक्षित. हां, राजा परीक्षित. हां, म्हणजे त्यांनी जन्मापासूनच तुमची परीक्षा घेतली म्हणून तो परीक्षित. कारण शेवटचा तो वंशाचा दिवा होता ना, बरोबर. म्हणून त्यामुळे कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या आणि तो सतत सांगायचा. एक आपण म्हणतो ना की तो त्याच्या सखा म्हणजे त्याच्या लाडक्या अर्जुनासाठी तो इतका रणांगणामध्ये पण त्याच्याबरोबर आला, कारण त्याला त्याची काळजी होती. म्हणजे 100 कौरव होते, 5 पांडव होते, पण 5ही पांडव त्यांच्या केसालाही धक्का लागू शकला नाही, कारण ते धर्माच्या बाजूने होते. हो, ती एक गोष्ट आहेच की धर्माच्या बाजूने ते लढले म्हणून त्यांना यश मिळालं. पण त्याच्यात सुद्धा कृष्ण त्यांच्या बाजूने का आला ते पण एक त्यांची गोष्ट छोटीशी सांगतात की कृष्ण झोपला होता आणि कृष्णाची मदत मागायला त्याच एकाच दिवशी अर्जुन पण आला पांडवांकडनं आणि दुर्योधन पण आला. तो दुर्योधन बसला पायाशी आणि हा बसला डोक्याशी अर्जुन. तर कृष्ण झोपलेला, झोपून उठला झोपेतनं. तर झोपल्या झोपल्या त्याला समोर दिसला तो अर्जुन आणि नंतर उठून बसल्यावर दिसला तो दुर्योधन. पण अरे तुम्ही दोघं एकदम कसे काय, कारण शत्रू आहेत ना आता, दोघं युद्ध करणार आहेत. तशी म्हणे नाही नाही मी पहिला आलोय असं दुर्योधनाने सांगितलं. तेव्हा काय बोलायचं ते माझ्याशी बोल. तर तो म्हणाला हे बघ तू पहिला आला असशील मला कुठे माहितीये, मी पहिला कोणाला बघितलं ह्याला, तेव्हा ह्याने पहिलं बोलायचं. म्हणजे त्याच्यात सुद्धा मखलाशी बघ कृष्णाची की तू आला असशील पहिला, पण मी पहिला कोणाला बघितलं त्याला. तर ठीक आहे बोलू दे त्याला असं म्हणाला. तर मग म्हण काय तुम्ही दोघं काय प्रश्न घेऊन आला. तर म्हणे मला त्याचा प्रश्न माहीत नाही, पण माझं म्हणणं असं आहे की आम्ही जे युद्ध करणार आहोत तर त्याच्यात सखा म्हणून तू माझ्याबरोबर असावं अशी विनंती करायला मी आलोय. तर म्हणाला मी म्हणजे मी एकटा. तशी म्हणे हो, अरे 1,00,000 सैन्य आहे माझं यादवांचं आणि तू मला एकट्याच बोलवतोयस. अर्जुनाला म्हणाला. तशी म्हणाला हो, मला तू एकटाच आलास तरी मला मनाला शांती मिळेल की माझा सखा माझ्याबरोबर आहे असं. तर दुर्योधन तर आनंदाने उड्या मारायला लागला की अरे मला 1,00,000 सेना माझ्याबरोबर असणार, यादव सैन्य माझ्याकडे, म्हणजे मला काही मागायलाच नको. तर म्हणे हो घेऊन जा तू यादव सैन्य, माझा जो सखा आहे अर्जुन त्याचं मी मन मोडणार नाही, मी त्याच्या बाजूने उभा राहीन. पण म्हणे मी एक तुला सांगतो, मी तुझ्या बाजूने उभा राहीन पण न धरी शस्त्र करी मी हातात शस्त्र धरणार नाही, मी तुझ्या बाजूने उभा राहीन. म्हणजे तो काय सांगतोय थोडक्यात की तुम्ही तुमचं कर्म करायलाच हवं. जर तुम्ही तुमचं कर्म म्हणजे तुमचं कर्तव्य, ज्या ज्या वयात आपलं जे कर्तव्य आहे ते जर आपण पूर्ण केलं तर तो आपल्या पाठी उभा असतोच. म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्यासाठी येतो. मग राम आणि कृष्ण ह्यांच्यानंतर कोणता अवतार झाला. त्यांच्यानंतर बुद्ध अवतार आहे. ओके, म्हणजे शांतता. हा 9वा अवतार. आणि 10वा अवतार आहे तो कल्कीचा आहे जो आता चालू आहे. कल्की म्हणजे कोण, कलियुग. आता आपलं कलियुग चालू आहे, आपण कलियुगात जन्माला आलो हे आपलं दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा कलियुगात जन्माला येऊन सुद्धा काय जी चांगली माणसं अजूनही समाजात आहेत त्यांच्यामुळे
समाज टिकतो, वाईटांमुळे नाही नाही टिकत. टिकत. हे पण त्याच्यात सत्य आहे. पण कधी कधी आपण म्हणतो ना की चांगलं समजण्यासाठी कधी कधी आपल्याला वाईट काय आहे हे पण कळायला लागतं, तरच चांगलं उठून दिसतं. नक्कीच आहे. आता आपण बघतोय की सगळीकडे म्हणजे राम मंदिराविषयी इतकी आस्था विश्वास, तर मग राम लल्ला का म्हणतात? रामलल्ला हे त्या अयोध्येच्या ज्या परिसरात आहे ना, तर अयोध्येमध्ये राम असताना तो रामलल्लाच होता. अच्छा. कारण तो लहानपण त्याचं अयोध्येत गेलंय आणि नंतर एकदम 14 वर्ष वनवास पूर्ण करून आलेला मध्यमवयीन राम मग अयोध्येला परत आलाय. त्यामुळे त्याचं जे लहानपणीचं रूप आहे रामलल्लाचं, ते तिथे जास्त पूजलं जातं. म्हणून रामलल्ला प्रेमाने म्हटलंय रामलल्ला. बाळा कसं म्हणतो? हा, आपण एखाद्याला बाळा म्हणतो किंवा तसं जे रूप आहे ते रामलल्लाचं रूप आहे. आणि आता आपण बघतोय सगळीकडे सगळे राममय झालेले आहेत, पण आपण म्हणतो हा आता सगळे राममय झाले, पण तुला खरं सांगू का, आपल्या पुढच्या पिढीला पण, म्हणजे तुम्ही आमची पुढची पिढी आहात, पण तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे लागू होऊ शकतं. की आता तुमच्या पिढीतले सुद्धा आम्ही बघतो ना, तर नवरात्रामध्ये मी जे म्हटलं की पुढच्या पिढीला काही एक नवरात्र म्हटलं की गरबा. तर असं नाहीये. मी कितीतरी कॉलेजची मुली बघते की 9 दिवस उपास करतात, त्यानंतर 9 दिवस अनवाणी कॉलेजला येतात. ते म्हणजे ट्रेनमधनं यायचं असलं तरी ते अनवाणी येतात. ह्याचं मला त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे नुसतं त्यांचा गरबा खेळण्यावर आक्षेप घेऊ नका, तो त्यांचा आनंद आहे, त्यांना घेऊ दे ना. पण ते जे करतायत त्यांच्या पद्धतीने ते भक्ती करतात, म्हणजे त्यांच्यामध्येही कुठेतरी ते रुचतंय, वारसा पुढे पुढे जाणार आहे असं आहे ना. आणि आपण म्हणतोच ना, देवीची भक्ती करणं हे सोपं काम नाहीये, कारण देवी सगळ्यात तापट देवता आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. अगदी. आणि म्हणून तर आपण बघतो पुराणामध्ये पण असे उल्लेख आहेत की जेव्हा जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा ते सगळ्यात पहिले आदिशक्तीची प्रार्थना करतात, आणि मग तिचं जे रूप असतं त्यातनं जे काही पुढे घडतं की ती सगळ्यांचा म्हणजे पृथ्वी निर्माण झाली, ह्याला कारण पण आदिशक्तीच आहे. कारण काय आहे, आपल्याला जी निर्मितीची शक्ती आहे ना, ती फक्त स्त्रियांजवळ आहे. आणि स्त्रिया ह्या कणखर आहेत, मनाने कणखर आहेत. आणि त्यामुळे बघ, साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखादीचा दुर्दैवाने नवरा गेला तर ती पटकन दुसऱ्या माणसाचा लग्नासाठी विचार करत नाही. जी काही मुलं, 1-2 मुलं पदरात असतील, त्यांना भले पोळपाट लाटणं हातात घेईल, पण मोठं करेल, शिक्षण देईल. आणि हे तिचं कौतुक आहे. कारण आपण आता म्हणतोय की आपण म्हणतो ना, एक 6th सेन्स तिला थोडासा जास्त असतो. आणि म्हणून 6वं इंद्रिय आपण म्हणूया. पंचेंद्रिय सगळ्यांनाच असतात, पुरुष आणि स्त्रिया, पण 6वं इंद्रिय जे असतं ते बाईजवळ असतं, ते कणखरपणाचं आहे. आणि बायका मनाने खूप स्ट्रॉंग असतात. फक्त काय होतं, त्यांचे पाय ओढले जातात. त्यांना पूर्णतः स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अपेक्षित नाही मला, पण स्वातंत्र्य दिलं तर बाई काय नाही करू शकत. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये बायका आहेत, आणि त्यामुळे आपण तो सपोर्ट असला ना की ती पुढेच जाऊ शकते, नक्कीच जाऊ शकते. आणि तू मला म्हणालेलीस की राम आणि कृष्ण यांच्यात साम्य आणि भेद असं तू म्हणालीस, म्हणजे काय? साम्य असं आहे की दोघांनी मर्यादा दाखवून दिल्या, की मर्यादा मध्ये राहून कसं आयुष्य जगता येतं आणि मर्यादा झुगारून पण कसं आयुष्य जगता येतं. कारण काय आहे की कृष्णाने जन्मापासूनच सगळं सोडायला सुरुवात केली आणि रामाने जन्मापासूनच सगळं धरून ठेवायला सुरुवात. हा डिफरन्स आहे. कारण काय आहे की तो प्रत्येक वेळेला त्याला सगळं मिळत गेलं, पण वेगळ्या मार्गाने. मग ते वडिलांकडून असेल, आईकडून असेल, सावत्र आईकडून असेल, पण ते रामाला मिळालं. तसं कृष्णाला नाही मिळालं. अरे, जन्म होतानाच तो कारागृहात जन्माला आला आणि त्या क्षणी त्याला कारागृह सुद्धा सोडायला लागलं. त्यानंतर मग तो गोकुळात गेला, तर गोकुळात सुद्धा त्याला मारण्याचे प्रयत्न झाले, आणि गोकुळातनं पण त्याला गोकुळ सोडून मथुरेला यावं लागलं. आणि मग मथुरेमध्ये त्याचं आयुष्य पुढे, आणि मग त्यानंतर हस्तिनापुरामध्ये आयुष्य. म्हणजे सगळं तो सोडत 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 आला. कठीण आहे गोष्ट. आपण साधी एखादी रोजचा आपला एखादी वस्तू सुद्धा टाकून देतो 10 वेळा विचार करू. तो तर आपलं अख्खं आयुष्य मागे टाकत आला. कारण गोकुळातलं त्याचं आयुष्य त्याला, राम असू दे किंवा कृष्ण असू दे किंवा संत ज्ञानेश्वर असू दे, जे कोणी आपल्या इथे जे असे संत झालेत किंवा ज्यांनी आपण म्हणतो ना अवतार घेतलाय, त्यांना आयुष्यामध्ये बघ ना किती डिफिकल्टीज आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यात थोड्या डिफिकल्टीज आल्या, ते आपण म्हणतो की मलाच हा त्रास काय आहे,
तर जे युगावतार होते त्यांना सुद्धा आहे. हे होतं. पण माझं त्याच्यावर एक आहे, म्हणजे असं जर तुझ्या मनात प्रश्न येत असेल किंवा तुझ्या पिढीच्या मनात असेल की हे दुःख माझ्याच वाट्याला का, तर मी उलट म्हणते तुझ्याच वाट्याला एवढ्यासाठी आलं की देव सुद्धा आपली कपॅसिटी ओळखून आपल्याला संकट पाठवतो. वा, किती मोठं वाक्य. त्याला माहिती असतं की कोण केपेबल आहे, मी हे संकट पाठवलं तर त्यातून ओव्हरकम होण्यासाठी कोण केपेबल आहे हे त्याला माहीत असतं, आणि म्हणूनच ते संकट तुझ्याकडे येतं, नाही तर नाही येणार. असं पण आहे ना. आणि त्यामुळे श्रीकृष्ण, आपण म्हणतो की श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे परब्रह्म, की तो म्हणजे वेगवेगळे रूप घेऊन त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे राधेचा कान्हा, मीरा त्याची उत्तम भक्त होती, पण तरी पण तो सगळ्यांपासून अलिप्त असायचा. तोच तर त्याचा महत्वाचा गुण आहे ना, अलिप्त राहणं. आणि तेच तर तो गीतेमध्ये सांगतो की सगळ्यात असून मी कशातच नाही, तसं तुम्ही जगायला शिका, की सगळ्यात आहात पण पाय कशात गुंतला नाही पाहिजे. अशा तऱ्हेने आयुष्य तुम्ही जगा की तुम्ही पाय गुंतला की तिथे अडकून पडता, म्हणजे तुमचं आयुष्य तिथेच थांबतं. आणि समजा ह्याचं पाणी जर एखादं तलावातलं थांबलं तर तिथे जसं शेवाळ निर्माण होतं, तसं न होतं तुम्ही नदीसारखं राहा, वाहतं राहा. म्हणजे आज ज्या पाण्यात तुम्ही पाय टाकलात तेच उद्या तुम्ही परत नदीत गेलात तर तेच पाणी तुमच्या पायात असेल का? नाही, कारण ते वाहून पुढे गेलं, दुसरं पाणी आलेलं तुमच्या पायाशी. तसं राहा. नियती मावशी, तू इतकं छान काय काय सांगितलंस की म्हणजे दशावतार तर मला एक जे कन्सेप्ट होते ते इतके छान क्लिअर झाले की मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात पण आपण रोज वेगवेगळा अवतार घेत असतो. की कधीतरी आपण माशासारखे असतो, कधीतरी आपण कासवासारखे आपल्या घरातल्यांचा सपोर्ट होतो, कधीतरी आपलाही वराह अवतार होतो. तर आपल्यामध्येच हे दशावतार असतात का? हो, नक्की. जसं राम आणि रावण तुमच्यातच असतात. तुमच्यातले चांगले गुण पुढे आले तर तुम्ही राम आहात, तुमच्यातलेच वाईट गुण पुढे आले की तुमचा रावण झाला. पण असं आहे ना. आपल्यामधल्या गुणांना आपण कंट्रोल करण्यासाठी आज तू एवढी व्याख्यानं देतेस, तर तू काय नवीन पिढीला सांगशील की त्यांच्यामधल्या षड्रिपूंना, म्हणजे चांगलं काय वाईट काय हे त्यांनी कसं ओळखावं? कसं ओळखावं यापेक्षा मुळात षड्रिपू काय आहेत ते कळलं पाहिजे. तर षड्रिपू कोणते, तर माया, मोह, मद, मोह, मत्सर, हे जे आपल्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. पण ते कसं पडायचं हे मागच्या पिढीने शिकवायला हवं. ते अचानक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही. ऑब्झर्वेशन बघून, जिथे निरीक्षणाने मुलं शिकतात, जसे आई बाबा वागतील तशी मुलं रिॲक्ट व्हायला शिकतात, आईबाबांचे विचार घेऊन पुढे जातात. तसं तुम्ही त्यांना त्या षड्रिपूंपासून लांब कसं राहता येईल किंवा त्याचा त्याग कसा करता येईल हे शिकवणं आवश्यक आहे. आणि मुलांची तेवढी ग्रास्पिंग पॉवर असते, तुम्ही जसं त्यांना शिकवाल ना तसं ते शिकतात. पण तुम्हीच जर त्यांच्यासमोर भांडणं आणि हेवे दावे केले तर मुलांना तेच वाटतं की हेच लाईफ आहे. नवरा बायको झाल्यानंतर एकमेकांशी भांडायचंच असतं, असं नाही, नवरा बायकोने एकमेकावर प्रेम पण करायचं. हेही मुलांना दिसलं पाहिजे. तर तुझं भगवद्गीतेवरती तू एवढं छान सांगतेस, तू म्हणालीस की झोपेतनं उठलीस तरी तू सांगू शकतेस. तर आजच्या पिढीने समजा तिला आता भगवद्गीता रोज वाचायला जमत नसेल तर त्यांनी कसं ते वाचावं? छोट्या गीता मिळतात ना, छोट्या स्वरूपामध्ये. म्हणजे गजानन महाराजांचं तू बघितलं असशील की 52 मिळते गजानन महाराजांची, तशा छोट्या गीता मिळतात. तर त्या छोट्या गीता पॉकेट गीता म्हणतात. त्या तुम्ही जवळ ठेवा, त्या तुम्हाला वेळ मिळेल, त्याच्यात अर्थ असतो पण 1-2 ओळीचाच असतो. पण अगदी तुम्हाला डीप मध्ये जाऊन ऐकायचंच नसतं ना अशा वेळेला, कारण त्यांना तो तेवढा वेळच नसतो पुढच्या पिढीला. कारण जे आजकाल पुढची पिढी म्हणते की मला तुला फोन करायला वेळच झाला नाही ग, तुझ्याकडे यायला वेळच झाला नाही. आम्हाला मागच्या पिढीला राग येतो, एवढं काय एक फोन करायला एवढा काय वेळ नाही का, असं आम्हाला वाटतं. पण आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन पण विचार केला पाहिजे की आम्हाला पण संकट होती, आम्हाला पण आव्हानं होती, पण आमची आव्हानं वेगळी आणि त्यांची आव्हानं वेगळी. काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पण 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं भगवंतानी भगवद्गीतेचं तत्वज्ञान आज सुद्धा लागू पडतं, हे त्याचं महत्व आहे. मी म्हणेन की जाता जाता म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी तू अशी काही 10 तत्व भगवद्गीतेतली 10 लाईन्स अशा सांगशील का की जे आपले श्रोते निश्चित त्यांच्या आयुष्यात जर त्यांनी ते वापरलं तर इट विल बी लाईक अ टॅगलाईन, की ते त्यांच्यासाठी असेल की मी ह्या 10 गोष्टी केल्या तर येस माझ्या आयुष्याचा ग्राफ हा चढताच असणार आहे. कारण शेवटी भगवद्गीता काय सांगते की मोक्ष,
म्हणजे त्याच्याकडे पोचणं. मग त्याच्यासाठी काय 10 लाईन्स तू सांगशील? 10 वाक्यात असं काही सांगायची गरज नाही, पण जे विचार जे आहेत ते मुळात असं माझ्या वेळेपासून सुद्धा गीता ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे रिटायर्ड लाईफमध्ये वाचायची, तर असं नाही. कारण रिटायर्ड लाईफ म्हणजे 60च्या पुढे तुम्ही वाचायला सुरुवात करा, 1 ओवी रोज वाचायची आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा म्हणालात ज्ञानेश्वरी 9000 ओव्या म्हणजे 1 ओवी 25 वर्ष जातील. म्हणजे तुम्ही 85 वर्षाचे, मग ते अंमलात आणणार कधी? कारण देवाने सरासरी 100 नाही, देवाने 100 वर्षाचं सरासरी आयुष्य दिलं. आता तुम्ही किती गाठायची वर्ष ते तुमच्या प्रकृतीवर आहे. त्यामुळे गीता ही पहिल्यांदा 30-35 हातात घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे भगवंताचे जे विचार आहेत की स्वतःला सांभाळत जगू नका. सगळ्या मर्यादा ज्या समाजाच्या आहेत त्या झुगारून द्या, म्हणजे स्वैराचार करा असं नाही, पण त्यातलं स्वातंत्र्य कॅप्चर करा. आणि ते करताना सगळ्यांबरोबर तुमची जी नाती आहेत तर ती नाती जोडताना सुद्धा तुम्ही कोणाशी कितपत नातं ठेवायचं आणि त्या नात्यात किती गुंतायचं ते आधी ठरवायला पाहिजे मनाशी. किंवा थोडा वेळ त्या नात्यामध्ये गुंतल्यानंतर जर तुमच्या मनाला असं वाटलं की हे नातं फार लेंदी होतंय किंवा एकतर्फी होतंय, कारण नातं हे नेहमी मला तरी वाटतं की दोन्ही बाजूनी असावं. आणि एकच बाजू कायम काय ग कशी आहेस असं सारखं फोन करेन, दुसरा काय बाई हिची कटकट असं जर म्हणत असेल तर उपयोग नाही आहे. बरोबर. तर हे पण आहे त्याच्यात. त्यानंतर त्यांनी जे त्यातले योग सांगितलेत वेगवेगळे गीतेमध्ये की पहिला भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि कर्मयोग, आणि हे चारही एकत्र एकमेकांवर अवलंबून आहेत. वेगवेगळे तुम्ही त्यांना काढू शकत नाही. कारण का, तर साधं उदाहरण, तुला पुरणपोळी करायची, मनात विचार आला हा कर्मयोग. त्यानंतर मी कशी करू, प्रमाण पाहिजे, मग तो तिथे ज्ञान आलं, ज्ञानयोग आला. आणि मग एकाग्रतेने पुरण शिजवायचं, वाटायचं, पोळी लाटायची आणि ती तव्यावर चढली पाहिजे. हे काय अशात आलं, ध्यानयोगात. तुम्ही ध्यानयोग त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन केलं तर ध्यानयोग. आणि हे सगळं केलंयस तू, पण आता तू डॉक्टर आहेस, तुला इमर्जन्सीचा अर्थ कळतो. त्यामुळे जर तू आता पोळी लाटली आणि तव्यावर टाकायची, तेवढ्यात फोन आला, मॅडम अर्जंट या तुम्ही दवाखान्यात, असा प्रॉब्लेम आहे, हातातलं लाटणं ठेवून तुला जावं लागतं, कारण तुझं कर्तव्य ते आहे मुळात तो भक्तियोग. अच्छा. कारण भक्ती तुझी कामावर आहे आणि हे तुझं रुटीन आहे. आणि त्यामुळे भक्ती मध्ये हे तिन्ही योग एकत्रित आले ना, म्हणून श्रेष्ठ भक्तियोग म्हणतात. सगळ्यात श्रेष्ठ भक्तियोग हे तिन्ही योग ज्याच्यामध्ये आहेत तो भक्तियोग. आणि कर्मयोग म्हणजे कर्मयोगातून, लोकमान्य टिळकांनी कर्मयोगातून बघितलं, तसंच रामकृष्ण परमहंसांनी ध्यानयोगातून बघितली गीतेकडे. प्रत्येकाचे हेतू आहेत बघण्याचे, काही नाही, दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आणि मी कायम भक्तियोगातून बघते. मी कायम माझ्या, आता आपण रामाबद्दल बोललो तर रामचंद्र हे जे नाव आहे, तर माझ्या वडिलांचंही नाव रामचंद्र आणि माझे पतीसुद्धा रामचंद्र ताम्हनकर आणि वडील रामचंद्र बिवलकर. तर ते आशा भोसलेंचं गाणं तुला माहीत असेल, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे पुढे उभा रामचंद्र, मागे उभा रामचंद्र. आणि त्याच्यामुळे दोघांच्या सपोर्टनी माझी ही जी जीवनाची नौका आहे ती पल्याड पोचू शकते. पण कृष्णाचं जसं माझ्यावरती हे आहे, पगडा आहे, तसाच विठ्ठलाचा पण आहे. कारण नामस्मरण विठ्ठलाचं केलं जातं बऱ्याच जणांकडे. कारण आपले हे सगळे जे देव आहेत त्यांच्या सगळ्यांकडे काही ना काहीतरी शस्त्र आहे. म्हणजे रामाकडे कोदंडधारी राम म्हणतो आपण, कृष्णाकडे तर सुदर्शन चक्र आहे, असे प्रत्येक देवाकडे आहे. पण विठ्ठलाकडे काही नाही, तो असा हात घेऊन उभा आहे कमरेवर. का नाही, का तर त्याचं महत्व असं आहे की आजकालच्या मुलांना सगळं येतं, सगळं माहीत असतं, पण तरी निराशा. सगळ्या मुलांना निराशा जी होते की सारखं डिप्रेशनमध्ये मुलं जातात. कोणाजवळ तरी त्यांना बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं आणि ते ऐकायलाच कोणी नसतं. मग अशा वेळेला ऐकण्याचं काम करतो तो विठ्ठल. तो काही हातात शस्त्र काही नाही, तुम्ही बोला, मी ऐकतोय, बोला. आणि म्हणून लाखो भाविक कशासाठी येतात, मैलोन मैल. त्यांना काय, प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन होतं, ते कळस बघून मागे जातात. पण का, माझी सुख दुःख मी त्या कळसातून विठ्ठलापर्यंत पोहोचवली आहेत, आता त्यातून मार्ग काढण्याचं काम विठ्ठलाचं आहे. खूप. आणि त्यामुळे विठ्ठल तुम्हाला काय सांगतो,
ही जी भवनदी आहे, आपण म्हणतो भवसागर, भवसागर. तर हा भवसागर नसून ही भवनदी आहे. आणि म्हणून मी असा उभा आहे, नदीमध्ये एवढंच पाणी आहे, कमरे एवढं, त्यामुळे कमरे एवढ्या पाण्यात कोणी बुडत नाही. त्यामुळे भवसागरात मी बुडालो असं तुम्ही म्हणू शकत नाही. तर ही नदी पार करून या पलीकडे तुम्हाला हात द्यायला मी उभा आहे. म्हणजे हे विठ्ठलाची डेफिनेशन मला सुचते आणि तीच ती खरी वाटते कायम. आणि कृष्ण मला हेच सुचवतो की विठ्ठलाने तुला पुढे यायला सांगितलंय ना, मग पलीकडे हात द्यायला विठ्ठल असो किंवा कृष्ण असो, हरी हर एकत्रच आहेत ना, हरी आणखी कोण असणार. नियती मावशी, इतकं छान. म्हणजे मला असं वाटतं की यू कॅन बी अ गुड टीचर, की शाळेमध्ये जर आपण विषय ठेवला की लहान मुलांना, तर तू त्यांना इतकं गोष्टी रूपात छान सांगू शकशील की मला असं वाटतं की ती तरुण पिढी इतकी सुंदर घडेल की त्यांना कोणत्याही मानसोपचार तज्ञाची गरज लागणार नाही, कारण इतक्या सुंदर गोष्टींचा आधार त्यांच्या मनाला असेल. म्हणून माझ्याकडे 8वी 9वी 10वीची मुलं फक्त मराठी शिकायला येतात. त्यांच्या बोलण्यात मराठी, इंग्लिश मिडियमचं मराठी वेगळं, मराठी मिडियमचं वेगळं, आणि त्यांच्यामुळे माझं बिघडलेलं मराठी वेगळं असं होऊ शकतं. पण मी बरेचदा त्यांच्या अभ्यासातनंच त्यांना असं काय काय छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांना शिकवायचा प्रयत्न करत असते. आणि मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की आपल्या आई वडिलांकडनं हा वारसा आपल्याकडे येतो आणि आपण ते पुढे चालवत असतो. नादा तुनिया नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम. आज इथे तू आलीस, एवढं छान मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण इथेच थांबतोय, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुझे पण धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल. थँक्यू.